अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण प्रदोष व्रत कथा ऐकणार आहोत. प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे आणि प्रदोष व्रत केल्याने कोणते फळ प्राप्त होते ते या कथेमध्ये वर्णन केलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजेच सोमप्रदोष व्रत केल्याने कोणते पुण्यफळ प्राप्त होते हे तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा, जेणेकरून भोलेनाथांची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला सोमप्रदोष व्रत कथा पठण करूयात. सोमप्रदोष व्रत कथा. सुतांच्या मुखातून प्रदोष महात्म्यपर भक्तिकथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला. शौनकादी ऋषी म्हणाले, सूतजी, तुमचे निरूपण फारच श्रवणीय आहे. आता मला सोमप्रदोष व्रताविषयी काही सांगा. सूतजी म्हणाले, मान्यवर ऋषीजन हो, सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात. त्यांच्या कृपादृष्टीने उपासकाच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतात. सोमप्रदोष दिनी प्रातःकाळी लवकर उठावे, स्नान करून शुश्रूषित व्हावे, शिवपार्वतीचे ध्यान करावे, त्यांची पूजा करावी, त्यांच्या पितर्थे अर्घ्य द्यावे. रुद्राक्षांच्या माळेवर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शिवस्तुती करावी, त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी. शौनकादी ऋषी सूतजींना म्हणाले, हे पूजनीय महामते, आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहे. तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्यापासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयीची एखादी कथा सांगा. सूतजी म्हणाले, एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत असे. ती अगदी निराधार होती. ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायची. एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले. ते तिच्याच मुलाच्या वयाचे होते. त्याची अवस्था फारच वाईट होती. त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले. तिला त्याची दया आली. तिने त्याला आपल्या घरी नेले. तो आपला दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचाही सांभाळ करू लागली. तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता. शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते. त्यामुळेच तो राजपुत्र हीन होऊन इतरस्त भटकत होता. या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले. एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती. तिथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसले. तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले व त्यांचे कल्याण करा अशी विनंती केली. तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले. तेव्हा त्या ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र पूर्ववृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला. त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी प्रदोष व्रत करावे असे सांगितले. तेव्हापासून ती आपल्या मुलांसह प्रदोष व्रत करू लागली. काही काळ लोटला. ब्राह्मणीची मुले मोठी झाली. एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले. तिथे काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या. त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला. राजपुत्र धैर्याने पुढे गेला. त्याचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती मोहित झाली. तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला. तिने आपले मनोगत आपल्या माता पित्याला सांगितले. भगवान शंकरांनीही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले. दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या माता पित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीला आली. त्यांनाही तो जावाई म्हणून पसंत पडला. लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला. पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला. त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूंचे उच्चाटन केले. आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळविले. ब्राह्मणीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले. मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला. श्रोते हो, अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी, तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले. दुर्दिन जाऊन सुदिन दिवस आले. त्यांच्याप्रमाणे समस्त भक्तांवरही भगवान शंकरांची कृपादृष्टी असते. प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे श्रेष्ठ व्रत आहे. सोमप्रदोष व्रत कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.